चॅनलवर बोलताना पाहिलं की म्हणे ते जरंग्याच्या आंदोलनाचं काय झालं। अरे बाबा, राज ठाकरे ज्या दिवशी जरंग्या मुंबईमध्ये होता, आम्ही गठोडं बांधून गोधडी गुंडाळून त्याला जा म्हणून कोर्टात गेलो, त्यावेळेस तुम्ही काय हाताची घडी तोंडावर बोट होतं की काय? ते गेले की आपले बोलवले पत्रकारांनी एंटरटेनमेंट। त्याच बरोबर आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेत ना। बघा, मी नेहमी म्हणत असतो, 2 मेरिट होल्डर स्टुडंट्स मधल्या मार्क्सच्या आधारे प्रवेश निश्चित होतात। 2 राजकीय नापास माणसाच्या आधारावर कोणतेही राजकीय यश येत नसतं, हे वेगळं सांगण्याची गरज नाही। मी माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांचं अभिनंदन करतो की ज्या प्रकारे काश्मीरमध्ये ज्या प्रकारे आपल्या याच्या संदर्भाने देशाच्या एका म्हणजे स्तंभाच्या संदर्भाने जे त्यांनी व्यक्त केलं आणि जी भावना व्यक्त केली, मला पुन्हा राज्य शासनाला आणि केंद्र सरकारला म्हणायचं की केवळ काश्मीरमध्ये तशा अपप्रवृत्ती आहेत एवढंच नाही, तर मुंबईत आणि महाराष्ट्रात सुद्धा असतील। त्या बाबतीमध्ये सखोल चौकशी झाली पाहिजे की हे अपप्रवृत्त म्हणजे मुसलमान म्हणून नाही तर इस्लामच्या नावाखाली काय अपप्रवृत्ती कार्यरत आहे हे सुद्धा बघणं फार आवश्यक आहे। मी प्रकाश आंबेडकर साहेबांचं, बाळासाहेबांचं अभिनंदन करतो।